कल्याण डोंबिवलीमध्ये 51 मराठी उमेदवार दिलेले आहेत, उत्तर भारतीय 2 आणि इतर 1। उल्हासनगर महापालिकेत भाजपने 38 मराठी उमेदवार दिलेले आहेत, 10 उत्तर भारतीय आणि 30 इतर। भिवंडीमध्ये 21 मराठी उमेदवार दिलेले आहेत भाजपने, उत्तर भारतीय 1 आणि इतर भाषिक 3। महामुंबईतल्या महापालिकांमधली ही आकडेवारी आपण पाहतोय। कृपाशंकर यांचं वक्तव्य म्हणजे कारस्थान असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। भाजपनं मुंबईत मराठी माणसाचं डोकं फोडायचं ठरवल्याचं राऊतांनी म्हटलं। निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करत माहोल बिघडवला जातोय असा आरोप राऊतांनी केलाय। भाजपला मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, कृपाशंकर सिंग म्हणजे भाजपचा बोलका पोपट असल्याचं राऊत म्हणाले। राऊतांच्या या टीकेला नितेश राणेंनी उत्तर दिलं। वारिस पठाण बोलले तेव्हा ठाकरेंचा एकही नेता पुढे का आला नाही असा सवाल नितेश राणेंनी राऊतांना विचारला। अंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे। आणि भाजपने त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे, बरं का। आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे, ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। त्यांनी ठरवलं की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यात खतम करून टाकायचं। आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे, ही वातावरण निर्मिती करायची। कि तो हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो। मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली, कोण बिळातून बाहेर आले, कोणी आक्षेप घेतला। पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं, तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच या लोकांनी घेतलेली दिसते। राहुल नार्वेकर विरोधी उमेदवारांवर दबाव टाकतात। राहुल नार्वेकरांना अध्यक्ष असल्याचा विसर पडलाय। विधानसभा अध्यक्षांनी असं कृत्य करणं चुकीचं, खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल। विधानसभा अध्यक्षांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे असे राऊतांनी म्हटलं। दरम्यान पराभव दिसू लागल्यानं राऊत बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार राहुल नार्वेकरांनी केलाय। तसंच राऊतांनी मला जबाबदारी शिकवू नये या शब्दात नार्वेकरांनी राऊतांना सुनावलंय। कुलाब्यामध्ये 3 ठिकाणी जिथं राहुल नार्वेकर आहेत त्यांनी दमदाटी करून विरोधी उमेदवारांना अर्ज भर दिला नाही, त्या ठिकाणी दमदाटी केली, अशा प्रकारे एक आरोप होत आहे। आरोप नाही, सत्य आहे ते। मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचा अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे नसते, ते निष्पक्ष असतात। मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं। त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो। ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो। त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये
मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं ज्येष्ठ शिवसैनिकांचा संताप झालाय. या शिवसैनिकांनी अनिल कोकीळ यांनी दिलेली बॅग आणि साहित्य कोकीळ यांचा निषेध करत जाळलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळालाय. कोकीळ यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी दिलेली बॅग जाळण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं. तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशांचं आमिष दाखवलं जाईल, मात्र आमिषाला बळी पडू नका असं आवाहन राज ठाकरेंनी उमेदवारांना केलंय. मुंबई वाचवायची आहे, त्यामुळे पैसे दिले तरी बळी पडू नका असा कानमंत्र राज ठाकरेंनी दिला. मुंबई आणि मराठी माणसासाठी शेवटची संधी असल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस मतदान होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी केल्या आहेत. काय कानमंत्र दिलाय राज ठाकरेंनी? तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशांची आमिष येतील, कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका. पैसे दिले तरी बळी पडू नका. मुंबई